नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे गोळे विढाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नवे नवे वारकरी संप्रदायाचे कलश असणारे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 5 चरणाचा अभंग आणि भगवान श्रीकृष्णाचं विश्वव्यापक स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराया भगवान श्रीकृष्णाचं व्यापक स्वरूपाचं परिचय देतात. कसा आहे तो? अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो परमात्मा बालक होऊन यशोदेच्या घरी नांदतो आहे, रांगतो आहे, खेळतो आहे, लीला करतो आहे. आणि हे जगाचं वैशिष्ट्य आहे, नवल आहे. जो व्यापक परमात्मा आहे तो एवढा छोटा हो अनेक प्रकारच्या लीला करतो. हे एक कोण आहे? दुसरं चरण. तिसरं चरण, ज्या भगवंताने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीच्या प्रत्येक जीवाचं खाण्याचं उदर झोपण्याची सगळी व्यवस्था तो लावतो. ज्याने पृथ्वी सुद्धा तृप्त केली तो परमात्मा यशोदा मैयाला भोजन मागतो आणि यशोदा मैया त्याला ग्रास भरवते. जो विश्वव्यापक कमलापती आहे त्याची व्याप्ती एवढी आहे की त्याला फक्त एकच शब्द देता येईल, तो म्हणजे अनंत. तो अनंत असणारा भगवंत आणि त्या गोपिका भक्तीच्या जोरावर भगवंताला कडेवर घेतात आणि नाचवतात. का? त्याचं कारण आहे जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात हा जो परमात्मा आहे हा नाट्य आहे, नटधारी आणि सगळे भोग भोगूनही ब्रह्मचारी आहे असा या अभंगाचा सारांश थोडक्यात अर्थ. परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती भक्तवत्सल दीनदयाळ करुणा निदान अकारण धनश्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, संत श्री भास्कर महाराज, गौरी शंकर महाराज, गुरुवारी वासुदेवजी महाराज, आदि शक्ती मुक्ताबाई, संत श्री सखाराम महाराज, सद्गुरु श्रीराम महाराज, गुरुवारी भोजने महाराज, गुरुवारी पाटकर महाराज, गुरुवारी पवार महाराज, राज राजेश्वर भगवान, राजूनाथ महाराज तथा रामचंद्रजी महाराज आदी सकल संत महंत तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल मायबापांना नमस्कार. परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने परम पावन मंगलमय भूमी अकोला नगरी भगवान श्री राजराजेश्वराचा दरबार, राजूनाथ महाराजांचा दरबार, शिवनगर समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचा दरबार अशा पवित्र दरबारामध्ये औचित्य आहे ते अधिक मासाचं. अधिक मासाला मलमास म्हणतात, पुरुषोत्तम मासही म्हणतात. का? कारण आपली भारतीय संस्कृती सूर्याच्या गतीवर आणि चंद्राच्या गतीवर आधारलेली आहे. पृथ्वी जेव्हा सूर्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करते तेव्हा 365 दिवस होतात आणि चंद्र जेव्हा पृथ्वी भोवती प्रदक्षिणा करतो त्यांच्यामध्ये तफावत 48 मिनिटाचा दररोज बोलतो. किती मिनिटाचा? आणि ते 48 मिनिटं जमा होत होत एका वर्षात 11 दिवस होतात आणि 3 वर्षाचे 33 दिवस होतो. म्हणून हे कॉम्बिनेशन करण्यासाठी, कारण आपली संस्कृती सौर वर्षावर आहे आणि चंद्राच्या तिथीवर आहे, याचं कॉम्बिनेशन करून 3 वर्षातून एक अधिक मास येतो.
आणि त्यातले राहिलेले 3 दिवस जमा होत 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 247 वर्षानं डबल अधिक मास येतो. किती वर्षानं? 1997 साली डबल अधिक मास येऊन गेला. येऊन गेला आणि हायाला लोक अधिकचा म्हणत, शिल्लकचा म्हणत, मलमास म्हणत, उरलेलं शिल्लकचं उष्ट त्याची व्हॅल्यू देत नव्हते. म्हणून भगवंताला शरण गेले. लक्षात ठेवा काय, अनन्य भावाने शरण गेल्यानंतर भगवंत त्याचं अहित कधीच करत नाही. अन्य सयानाम त्याग इति अनन्य. आणि शरण गेल्यामुळे पुरुषोत्तम भगवानी त्याला वरदान दिलं, तू माझ्या नावाने ओळखल्या जाशील. आणि माझ्या नावाने ओळखल्या जाऊन जो या महिन्यामध्ये अनेक प्रकारचं दान पुण्य काय हरिनाम कीर्तन करून घेईल किंवा करील, त्याला अगणित प्रकारचं लाखो पटीनं पुण्य प्राप्त होते. म्हणून अधिक मासाला महत्व आलं. हरिभक्त परायण स्वर्गीय श्री लीलाबाई किसनरावजी उमप आपल्या एरियातलं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, ज्यांनी आपल्या समर्थ सद्गुरू गजानन महाराजच्या मंदिराकरता भरभरून मंदिराच्या उत्थानाकरता भरभरून दान दिलं. कोण्याही कार्यात त्या मागं राहिल्या नाही. आणि त्यांची एक सुप्त इच्छा होती की भागवत व्हावं. आणि भागवत व्हावं त्याने भागवत ठरवलं सुद्धा. परंतु काही कारणाने आमचे हरिभक्तपरायण परमादरणीय ज्ञानेश्वर महाराज सोळंकी यांचं भागवत ठरवलं होतं. परंतु काही कारणाने लक्षात ठेवा, परमार्थात विक्षेप जास्त येतात. पुन्हा अधिक मास आला आणि आमच्या डोळे खोडे ताई साहेब यांनी हा विराम उचलला आणि सुंदर अशा भव्य दिव्य समर्थ सद्गुरू गजानन महाराजच्या मंदिरामध्ये हा भागवत कथा उत्सव चालू झाला. परमार्थ करणारे दुर्मिळ आहे. कारण दुधामध्ये लोणी फक्त 10% असते. किती टक्के? तसं परमार्थ करणारे सुद्धा कमी असतात. आणि ते निघून गेले की त्यांची कमतरता भासवते. गेले दिगंबर जगा माझे आईसात गेल्या. आणि आई साहेबाच्या मनात ती इच्छा अतृप्त राहिली होती. ती इच्छा तृप्त केली त्यांच्या पुत्रीने. पुत्र त्याला म्हणतात पुन्हा नरकस्य तरते इति पुत्र. हा जो पुन्हा नावाच्या नरकामधून आपल्या पितरांना काढून तृप्ती करून देतो, मोक्ष प्राप्त करून देतो, स्वर्ग प्राप्त करून देतो, त्याला पुत्र म्हणतात. आणि त्या आईची इच्छा आज आमच्या ताईसाहेब पूर्ण करतात. त्यांचा मनोरथ पूर्ण झाला. पूर्ण केला मनोरथ. माझे मनोरथ पूर्ण करी देवा.
केशवा माधवा माय बापा हे पूर्ण मनोरथ आई साहेबांनी पूर्ण केलं. तर निमित्त काल्याचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यावर भगवंताच्या लीला चरित्राचं वर्णन करावं. कोण्या लीला चरित्राचं? केले देवे गोकुळी, केले देवे मथुरी नाही, केले देवे द्वारके नाही. का? बालपणीमध्ये भगवंतानी ज्या लीला केल्या, गोकुळामध्ये भगवंतानी 51 प्रकारच्या लीला केल्या. किती? आणि 64 कला आहे. लीला म्हणजे भगवंतानी केलेले कौतुक, त्याला काय म्हणतात? कौतुक. आणि त्या कौतुकाचं वर्णन करावं लागते. आणि ते वर्णन करत असताना सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु वारकरी संप्रदायाचे कलश असणारे जगद्गुरु तुकोबारायाचा पाचरणाचा अभंग. आणि प्रस्तुत अभंगामधून भगवंताच्या विश्वव्यापक स्वरूपाचा परिचय देतात. भगवंत कसा आहे? अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे, ज्याची व्याप्ती नाही, ज्याची अव्यक्ती नाही, ज्याचं गणितच होत नाही तो अगणित, ज्याची गणना होत नाही तो अनंत. किती अनंत आहे? अनंत ब्रह्मांड. आता एका ब्रह्मांडाचा विचार करू जाता त्याची सुद्धा व्याप्ती आपल्या नजरेनं होत नाही. आपण कुठं राहतो? म्हणा अकोल्या. अकोला कुठे आहे? म्हणा विदर्भात. विदर्भ कुठे आहे? महाराष्ट्रात. महाराष्ट्र कुठे आहे? भारत कुठे आहे? आशिया खंडात. आशिया खंड कुठे आहे? म्हणा पृथ्वीवर. पृथ्वी कुठे आहे? झालं. सरड्याची धाव. सरड्याची धाव. पृथ्वी सूर्याच्या नवग्रही मध्ये स्थापित आहे. सूर्याचे नवग्रही कुठे आहेत? 12 राशीमध्ये स्थापित आहे. 12 राशी कुठे आहेत? 27 नक्षत्रामध्ये आहेत. 27 नक्षत्र कुठे आहेत? 49 मरुद्गणाच्या आजूबाजूला. त्याच्यामध्ये त्याच्या भोवती 64 योगिनी आहे. हे सर्व ग्रह ज्या ब्रह्मकुलाच्या भोवती फिरतात याला ब्रह्मांड म्हणतात. आणि एका ब्रह्मांडात नियर अबाउट 3 मिलियन स्टार्स आर अवेलेबल. किती? 30 लाख सूर्य आहेत एका ब्रह्मांडामध्ये. 30 लाख. आणि त्यातला आपला सूर्य सगळ्यात लहान आहे. आपल्या सूर्यापेक्षा 2-2 हजार पटीने मोठे मोठे सूर्य आहेत. एवढे मोठे मोठे आहेत. हा झाला एक ब्रह्मांड. आणि आता या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावर सूर्याला एका ब्रह्मांडाला प्रदक्षिणा मारण्याकरता 3.5 अब्ज वर्ष प्रकाश वर्ष लागतात. वर्ष नाही, प्रकाश वर्ष. प्रकाश वर्ष म्हणजे काय? सूर्याच्या प्रकाशाच्या गतीने 1 वर्षाचं कापलेलं अंतर याला 1 प्रकाश वर्ष म्हणतात. मग 1 प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाची गती किती आहे? काय? नियर अबाउट 3 लाख किलोमीटर पर सेकंद. 3 लाख किलोमीटर एका सेकंदाला प्रकाशाची गती. या गतीने प्रकाश धावतो. या गतीने गेलं असता सगळ्यात जवळचं ज्याला आपण म्हणतो नवग्रही 12 राशी आहे. त्या 12 राशीची जवळची रास आहे काय? कर्क राशी.
आणि कर्क राशीवर जायला 5,500 प्रकाश वर्ष लागतात. किती पिढ्या जातील आपल्या? किती पिढ्या जातील? त्याच्या भोवती 27 नक्षत्र आहे. 27 नक्षत्रातलं पृथ्वीच्या जवळचं नक्षत्र आहे कृत्तिका नक्षत्र. त्या कृत्तिका नक्षत्राचा प्रकाश पृथ्वीवर येण्याकरता 40,000 प्रकाश वर्ष लागतात. किती? 40,000. आणि 40,000 प्रकाश वर्ष म्हणजे आज जो आपण कृत्तिका नक्षत्रावर दुर्बीन मध्ये प्रकाश पाहतो तो आजचा नाही, तो 40,000 वर्षापूर्वीचा आहे. आणि त्या कृत्तिका नक्षत्रावर एक राक्षस राहत होता, ज्याचं नाव शकटभंजन. तो शकटभंजन 60 वर्षांनी आपल्या पृथ्वीवर यायचा आणि त्याचं खाद्य होतं ढग खाणे. काय खाणे? त्याचं खाद्य, कोणाचं खाद्य काय, कोणाचं खाद्य काय? ढग खाणे. आणि ते ढग खाल्ल्यानंतर पाऊस पडत नव्हता, कारण ढगच नाही राहिलं, पाऊस पडून पडेल. आणि पाऊस न पडल्यामुळे 12 वर्ष अवर्षणग्रस्त पृथ्वी होत होती, दुष्काळ पडत होता. आणि त्या शकटभंजन राक्षसाला मारण्याकरता दशरथ राजाने रथ तयार केला. त्याचं नाव दिलं मनोवेग. मनोवेगाने म्हणजे सूर्याच्या प्रकाशाच्या गतीने जायला 40,000 वर्ष लागतात, पण मनोवेगाने जाऊन शकटभंजन राक्षस मारला. शकटभंजन योग नष्ट केला. आणि अशाच्याच घरी देव जन्माला येतात. नाही तर माय हुलू फुलू, बाप हुलू फुलू, लेकरू येते फालू. देव जन्माला येत असेल तर माय बापाचं पुण्य जरुरी आहे. That is most important in life. If parents and they all is बकवास. आपलंच जर आचरण शुद्ध नाही, लेकरं काय शिकतील आपल्यापासून? येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, येर ते अनुष्ठिते सामान्य सकल. आपल्या वडिलांनी जे पुण्य केलं, जे आचरण केलं ते लेकरं शिकतात. आणि लेकरांना सुसंस्कृत व्हायचं असेल तर आपण पण सुसंस्कृत व्हावं. एका ब्रह्मांडाची व्याप्ती सांगितली. किती? आपली पृथ्वी पेनाच्या ठिपक्या एवढी दिसते एका ब्रह्मांडामध्ये. 4 लाख पृथ्वी जमा केल्या असता एक सूर्य तयार होतो. एवढा मोठा सूर्य आहे. आणि त्या पेनाच्या ठिपक्यामध्ये 70% पाणी आहे. किती? 71%. 29% जमीन. त्यात आशिया खंड, आशिया खंडातला भारत, भारतातला महाराष्ट्र, महाराष्ट्रातला विदर्भ, विदर्भातला अकोला, अकोल्यामध्ये जवळजवळ 250 नगर आहेत. त्या 250 नगरातलं एक नगर शिवनगर. शिवनगर म्हणजे गजानन दरबार. आणि त्यात आपण बसेल 30 गल्ली में खस खस. काय व्हॅल्यू आहे आपली? काय व्हॅल्यू आहे? अरे मोठे मोठे भगवंताची भक्ती करता करता मातीत गेले, पण त्यांना देव कळला नाही. पण भक्तीच्या जोरावर काय यशोदा मैया भगवंताला जीव घालते. काय भक्तीचं महात्म्य हे नवलाई सांगतात. ही भक्ती शास्त्रातली नवलाई. लक्षात ठेवा, विज्ञानाने केलेली नवलाई वेगळी, पण भक्ती शास्त्रातली नवलाई वेगळी. विज्ञानाने टीव्ही निर्माण केली. मोदीजींचं भाषण आपण इथं बसल्या बसल्या ऐकतो. माध्यम काय? टीव्ही. पण 5,500 वर्षापूर्वी संजय भरल्या डोळ्यानं कुरुक्षेत्रावरचं सगळं युद्ध पाहत होता. आणि त्याचं वर्णन धृतराष्ट्राला सांगत होता. टीव्ही होती काय? तुम्ही झोपले काय? हे नवलाई अध्यात्म शास्त्रातली नवलाई. आज मोबाईलच्या माध्यमातून हजारो किलोमीटर असलेल्या मित्रासोबत आपण संवाद साधतो, बोलतो. माध्यम काय? मोबाईल आहे. आणि त्यावेळेस कुरुक्षेत्रावर भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला व्हॉट्स एन आउट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला शिकवली. कर्तव्य कसं असावं,
अकर्तव्य कसं असावं, कसं वागावं हे त्या ठिकाणी सांगितलं. ते काय त्याला श्री गीता म्हणतो आपण. ज्या कुरुक्षेत्रावर प्रगट केली तो भरल्या कानाने ऐकत होता. धृतराष्ट्राला सांगत होता. काय हे भविष्य म्हणजे भक्ती शास्त्रातली नवली आहे, अध्यात्मातली नवली आहे. सूर्याजवळ कोणी आजपर्यंत गेलं नाही, जाता येत नाही, आणि समजा गेलं तर वापस येणार नाही, आणि समजा आलं तो पैसा होऊन काय होईल, कोळसा होईल. पण एक यान सूर्यावर गेलं आणि त्याने तोंडातच धरलं. हनुमंत राय हे भक्ती शास्त्रातली नाव आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. या जगात अशक्य काही नाही. तुम्ही हनुमंतासारखी भक्ती करा महाराज. कोण होता तो? योनी जन्मला मरकत तो तापसा माझी श्रेष्ठ, तयासी म्हणता कनिष्ठ. ऐसा पापिष्ट तो कोण आहे? अरे मरकत योनी जन्माला, मरकत योनीत. पण भक्तीच्या जोरावर सूर्य तोंडात घेण्याची ताकद, गिळण्याची ताकद भक्तीच्या, याला भक्ती शास्त्राचे नवलय म्हणतात. गोरोबा काकाचे हात तुटलेले आहेत आणि गोरोबा काका पंढरपूरला गेले. नामदेवरायचं कीर्तन चालू आहे, सगळ्यांना हात वर करायला लावले. विठ्ठल 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 माझ्या पांडुरंग विठ्ठला. भक्तीमध्ये लीन झालेले गोरोबा काका हात वर करतात, वाजवतात. हात तर दोन्ही आहे. गोरा थोटा हात वर करी, गोरा थोटा हात वर करी, अशक्य काही नाही आहे. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने पण तोडले पायी. नामदेव कीर्तनी चमत्कार घडला, विठोबाने पाळ भक्तीच्या जोरावर हात फुटले. आणि विश्वव्यापक परमात्मा पोटात घालण्याची ताकद भक्तीमध्ये आहे. सावतोबानी परब्रह्म परमात्म्याला पोटामध्ये पोट चिरून आत घातलं. हे भक्ती शास्त्राची नवली आहे. आणि ती भक्ती शास्त्राची नवलाई वर्णन करता जगद्गुरु तुकोबारायचा गोकुळातली अनंत ब्रह्मांडी उदरी, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो गोकुळामध्ये जन्माला आला. आणि त्या काय आनंद मालास, सगळीकडे आनंद मला. लक्षात ठेवा, सुखाला पर्यायी शब्द दुःख आहे, दिवसाला पर्यायी शब्द रात्र आहे. प्रत्येकाला दोन बाजू आहेत, पण आनंदाला शब्दच नाही. नैया
आनंदासी जोडाय. आनंदाला पर्यायी शब्द दुसरा नाहीच. आनंद म्हणजे आनंद. तो आनंद 6 प्रकारचा आहे. आत्मानंद, ब्रह्मानंद, परमानंद हे अध्यात्मातले आहे. आणि व्यवहारातले विषयजन्य आनंद, साधनजन्य आनंद आणि अनुभवजन्य आनंद. विषयजन्य आनंद म्हणजे त्याने आनंद सांगायचा पण क्षणिक आहे. तो जलताय जे मध्य मधु उतरे दिनांती, तारुण्य मधु उतरे क्षेत्री, धन मधु उतरे निर्धन स्थिती, स्त्री मधु कदापि नोतरे. विषयजन्य आनंद. विषय शेवटी कोण तृप्त झाला इंद्राने मला तरी अग्निकोठी. दुसरा साधनजन्य आनंद. गाडी घेणे, गोळा घेणे साधन आहे पण ते घेण्यासाठी, घर बांधण्यासाठी किती ते कमी आहे. अनुभवजन्य आनंद सगळ्यात मोठा गुरु आहे. दुसरे जला छानबी तूक मार कर पित आहे. एका घरी गेलो बाईनं दूध आणलं म्हणजे ते दिसलं गिल्लासभर. म्हटलं ताकस आहे का. मी एवढा मोठा फूल घेतला आणि तो गरम होता, थुकता ये ना. थोडासा कोरपा झाला, कोरपा. कारण गरम चहा चालते, गरम चहा चालते. थंडा चहा झाला तर माणूस गरम होते आणि गरम चहा दिला तर माणूस थंडागार होते. वा वा वा, काय गरम गरम चहा होता. पण दूध गरम चालत नाही. कोणाचा कोरपा झाला, दुसऱ्या घरी गेलो त्या बाईने गिल्लासभर आणलं. मला वाटलं दूधच आहे का. मी बसलो फुका मारत. ते बाई म्हणे, ओ महाराज दूध नाही ते साखा घ्या पिऊन. अनुभवजन्य आनंद, आत्मानंद. भक्ती केल्यानंतर अंतःकरणात आनंदाच्या त्या उर्मी उठतात, जे तरंग उठतात, त्या स्पर्धे त्या तरंगाला आत्मानंद म्हणतात. दुसरा ब्रह्मानंद. ब्रह्मानंद जर प्राप्त झाला तर वाणी अनिर्वाच्य होते, बोलता येत नाही. मुकून जाते. समाधीत गेलेल्या माणसाला आनंद सांगता येईल का. कारण ती समाधी आहे, ती ब्रह्मस्थिती आहे. पण परमानंद स्थिती गजानन महाराजची आहे. म्हणजे गजानन महाराज म्हणजे परमानंद स्थितीतले महात्मे. की घरी का कैकटी, नरकी का वैकुंठी, गिरी का कपाटी, हे स्मरे ना पुढे जो जैसा. ज्याला त्याच्या अंगावर कपडे आहेत की नाही याचंही भान नाही. ॲक्वाचं पाणी पितो की गटाराचं पाणी पितो याचंही भान नाही. दिलेलं अन्न मातीत कालवून खाता अशी ज्याची अवस्था तो परमानंद स्थिती म्हणा. ती परमानंद स्थिती म्हणा. हे आनंदाचं स्वरूप आहे खरं. पण तो आनंद गोकुळवासियांना झाला. कारण परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश उग्र परब्रह्म जन्माला आलं ते यशोदेच्या घरी. आणि यशोदेला वाढून मागते आणि यशोदा भोजन घालते. अभंगाचं 3रं चरण.
भगवंत जन्माला आले, भगवंताला घास बनवण्याचं काम यशोदामयी आई घराकडे चाल मला जेवू घाल एवढं साग घे गमुंडा त्याचा करून दे गमाला आई घराकडे चाल मला जेवू घाल. देव भुकेला आहे काय? देवाला भूक लागते काय? देवाला गरज आहे काय? अरे पृथ्वीला ज्यानं तृप्त केलं रंगत रंगणी चोरी लोणी धावली धरती गवळण एवढी अवस्था पृथ्वीला हात दीर्घा का म्हणतात? भगवंत एका हाताने एक हात टेको तळवे हात टेकत डाव्या गुडघ्याने रांगत का? त्या पृथ्वीला हिरवा देत होता. टेन्शन घेऊ नको, सगळं पाप मुक्त करी. एकही ठेवले नाही भगवान. पापी माणसं एकही ठेवले नाही. तसं आताही परिस्थिती आहे. असे कानून नसते केले एकही ठेवले चला काय प्रत्येक युगामध्ये एक एक व्यक्तिमत्व जन्माला येतच असते. भगवंत जन्माला आले. भगवंताला यशोदेच्या व्यतिरिक्त एका गोपिकेनं जीव घातलं ती म्हणजे राधा. भगवंत सकाळपासून रेंगरँग करत होते. काही लेकरं रेंगरँग करतात एखाद्या दिवशी बापरे चॉकलेट घेऊ काय तुले पोंगा पडली घेऊ काय तुले काहीच नाही. ते यशोदा मैया समजाव थकले. हा सोड रवेचा हात मजिद दे भगवंत काही केल्या रात नाही रडून राहिला. यशोदा मैयाने भगवंताला भीती दाखवली. भीती दाखवली. देवाला भीती दाखवाव काय? पण देवही नाटक्या देवही घेते. तो बाबूल आला. कृष्णा राई बाबू गेला नाहीतर सांगेल त्या बाबूला घुसळावया उशीर झाला रवी सोड गोविंदा. मला सांगा लेकर बाबुलाने देतात की नाही? बाबुल बुवा हाय का? तुम्ही झोपले काय बाबुल बुवा? पण मला बाबुल बुवाचे भय खोटे ते बालकाशीच खरे वाटे. जेव्हा जे कुठे बाबुल बुवा कुठे लिला पडून राहिला तो. त्याला माहित नाही का बाबुल बुवा खोटा आहे पण भगवंत लीला करीत आहे.
पहिला बाबूल बोलती त्याला कच्च रूप म्हणती ज्याने पाठी भरून धरून सृष्टी रवी मंथन मांडिले. पहिला बाबूल बापूंचा मच्छ कच्छ वरा 10 अवताराचं वर्णन या अभंगात आलं. दुसरा बाबूल बोलती त्याला मच्छ रूप म्हणती त्याने वेद ब्रह्म्याचे चोरले त्याला मारलं शंख काय वेगवेगळे बाबूलच सांगितलेले आहे. पण तेवढ्यात राधा आली पण हा हसला. कोण? आई दादी आली दादी आली दादी आली दादी आली दादी आली. कोण बोलू लागला? 2.5 वर्षाचा भगवंत कारण ते दादी राधा येत नव्हतं. दादी आली हाका मारलं राधा ए राधा शी आत्या बाई त्याला घेऊन जाय थोडस खेळायला दे बरं. सकाळपासून रँग रँग करून राहिला कुडकुड करून राहिला रडून राहिला. आता एक कर याला आणूच नको घंटा 2 घंटे माझं काम होईपर्यंत. राधिकेने भगवंताला कडेवर घेतलं. लक्षात ठेवा भगवंत जन्माला आले तेव्हा राधेचं वय 23 वर्षाचं होतं. राधा लहान नव्हती. राधा त्या बरसाण्याची लेकबाय आणि गोकुळची सून होती. अनयाची पत्नी होती. मग राधेनं बगीच्यामध्ये फिरायला नेलं. भगवंत पाखराच्या मागं लागलं. फुलपाखराचं लांडे करायला सांग सांगल्या गवटकला रे गवटकला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा मित्रा संगे माडावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवटावरती झुलता डुलता हसताना विसरून गेलो पतंग नवीचा विसरून गेलो मित्राला. लहानपणच्या आमच्या कमसे 200 तरी कविता पाठ आहेत. आजच्या लेकराचे विचारा कविता पाठ आहेत का? कारण कविताच धर नाही काय टांटिंग चिंगा कोणत्या कविता कविता आहेत त्यांच्या. अरे त्या काळच्या कविता महान होत्या. त्याने चाली होत्या. श्याम महाराज किशोर महाराज त्या काळच्या कवितेला चाली होत्या. जशी कविता असेल तशी चाल. करून रस असेल तर करून कविता ते करून चाल असे ना. आता तर आमच्या वारकऱ्याने सत्यानाश करून टाकला. वासे पदार्थ कैसरीन वाजविला घडीनं बाई मी संसार गेली कसा करून रस आहे. पण आमच्या वारकऱ्यानं त्याचा हास्यरस करून टाकला. सांग 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 जाऊ कशी वृंदावला सांग सांग कचरा करून टाकला. घोळणीचा कचरा करून टाकला. जशी कविता आहे तसा रंग पाहिजे तसा रस पाहिजे. रस 9 प्रकारचे आहे. हा करून रस आहे. करून रसातच गाणे गेली पाहिजे. खेळता खेळता भगवंताला भूक लागली आणि भगवंत राधेला म्हणाला राधे भूक लागली. मग राधेनं घरी नेलं. दही भाताचा खाला केला. भडवू लागला. 2-4 घास घेतले म्हणजे मी हाताने जेवीन. आता ते लहान लेकराला हाताने जेवण कसं असते कसं घेते खाते ना. तुम्ही एवढं घेत अर्ध खाली अर्ध अंगावर सगळं आम भरलं देवाचं. यशोदा राधेने भगवंताचं सगळं आंघोळ केली. त्याला नवीन कपडे घातले. इस्नू लावला. इस्नू बरोबर आहे. फिरून लावली बरोबर आहे ना. फिरून लावलीस ना लावली. राधेने स्वतःच्या डोळ्याचं काजळ काढावं आणि भगवंताला लावावं. काय अधिकार राधेचा. वा. अरे त्या राधेचं नाव घेतल्यावर शोक मुनीला 6 महिने समाधी लागत होती. कबीर महाराज म्हणतात कबीर कबीर क्या कहते हो जाके देखो जमुना के तीर
में बहे गए कोट कबीर. आणि एका गोपीच्या भक्तीमध्ये कोटीच्या कोटी कबीर होऊन गेले. एवढा अधिकार गोपिकांचा. भगवंताला ठेवलं. सुंदर दिसतोय. कसा आहे? सावळ्यावा नाच उदयल्या केसा हे पोरग नाच बाईब. आणि यश राधेनं असं पान चालू केलं त्याचे मनात म्हणते हे आता जर इतकं सुंदर दिसते मोठं झाल्यावर कसं दिसेल. आता मला सांगा देव प्रत्येकाच्या हृदयात आहे ना. आणि तुमच्या अंतरंगातलं भाव देवाला कळतो की नाही? नाही. अरे ज्याचा भाव शुद्ध आहे देव दूर नाही हो. शुद्ध ज्याचा भाव अंतरंगाची जोडी घेतो. फक्त राधेने एवढंच मनात म्हटलं की आता जर इतकं सुंदर दिसते तर मोठं झाल्यावर कसं दिसेल. देव म्हणते मग हो का मता लादे मता हो का. ते म्हणे माय कसं आहे व मी आता म्हटलंही नाही. तू काळे तुझं मन कवळे आहेस का रे तू. कस काय ओळखलं रे तुला. म्हणे मी प्रत्येकाच्या हृदयात ओळखणार नाही काय. म्हणे वय बरं मोठा. म्हणे लाव डोळे. राधेनं खरंच डोळे लावले. देव एवढा मोठा झाला. 25 वर्षाचा वय तरुण वय आणि बासरी वाजवू लागला. बाजे मुरारी आवाज यांचा बी आणि मूर्तीचा बी गोड आवाज आहे. जरा धीरे से बजाना मुरली बजाने वाले. जरा धीरे से बजाना मुरली बजाने वाले. मुरली बजाने वाले. मुरली बजाने वाले. मुरली बजाने वाले.
म्हटला. राधा भानावर आली आणि भाव विभोरून भगवंताकडे पाहू लागली. कारण भगवंत मोठे झाले होते. जे 2.5 वर्षाचं लेकरू एकदम 25 वर्षाचा झालं. काय दिसत असेल? राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस दिसत. आणि तो आनंद घेत आहे बासरी वाजवण्याचा. राधेला भाव समाधी लागलेली आहे. भगवंत मुरली वाजवत आहे आणि तेवढ्याच तिचा पती आला आणि त्यानं थाप मारली. दारू गरबा या, दारू गरबा या, दारू गरबा या. पण आवाज आला पुरुषाचा. जसा पुरुषाचा आवाज आला काय त्यानं आवाज दिला. राधे कोण आहे घरामध्ये? सांग. कोणी आपण पुरुषासोबत बोलते? मी बाहेर गेला. हे नखरे ढांगरे करत काय? तू फक्त दाखवतो तुले. राधा घाबरली. राधा म्हणते देवा लहान होय. देव म्हणते मी लहान व्हायचा फॉर्म्युला विसरलो. राधा घामा जोखील झाली. तर दरून घाम फुटला आणि भगवंताच्या पाया पडली. देव लहान झाले पण म्हणजे लादे लादे लादे. राधेनं उचलून पाहिलं देव लहान आहे. तर म्हणते कसं चकवलं? देवही चकवते बोल. काही पागल नागपूरवरून आग्र्याला न्यायचे ठरवले. पागलखाने मग एसटीत न नेता विमानानं न्यावं म्हटलं. 210 विमानात बसवले. 10 डॉक्टर 10 इंजिनियर म्हणजे 230चं विमान निघालं. आता 5 जन्मात येईन विमान पाहिलं नव्हतं. जसे वर गेले पट्टे सोडले कमरीचे तसे नाचूच लागले. कोणी गादी फार तर कोणी काय गाद्या एकमेकाच्या अंगावर फेकून लागले. विमान असं असं होऊ लागलं. त्या डॉक्टर पागलाचे डॉक्टर समजव थकले पण ते समजले नाही. त्यातलं एक पागल केबिन मध्ये आलं. ते म्हणे विमान मी चालवतो. हे घाबरले म्हणे आता कसं करा. त्याचा एक डॉक्टर म्हणे विमान स्टेरिंगच्या हातीच देतो फक्त तू त्या पागलाने शांत कर. हा गेला. 20 मिनिटात विमान स्थिर चालू होतो एकदम. कारण सगळे शांत झाले होते. तो आला तो त्या स्टेरिंग मायात. तो डॉक्टर म्हणे पहिले एक सांग. आम्ही पागलाईचे डॉक्टर असून एकालाही शांत करू शकलो नाही आणि तू पागल असून त्या पागलाईने शांत कसं केलं? तो म्हणे मी काहीच नाही केलं. दरवाजा उघडला आणि सांगितलं तुमचं घर आलं. सगळे उतरले की पडले ना. असं झाले. आमदार पागलखान्यात गेला पागलाईचं निरीक्षण करायला. आणि तो गाईड होता का नाही गाईड. तो हे ए क्लासचे पागल आहे. हे बी क्लासचे पागल आहे. हे सी क्लासचे पागल आहे. ए क्लासचे पागल सगळ्यात चांगले म्हणे. ते परमनंटली जायला आहे. म्हणजे त्याचा पूर्ण कलदार हरपला. आणि हे जे बी क्लासचे पागल आहेत म्हणे एक त्याचं 50-50% आहे म्हणे. म्हणजे कधी बैठकीन सांगता येत नाही. आणि जे सी क्लासचे पागल आहेत त्याची 4 आने हरकेला आहे. फक्त ते अमावस्या पौर्णिमेच्या दिवशीच बैठ टाकतो. आणि त्यातला सी क्लासचा पागल एवढे मोठे केस मग आमदारांना धाव काय 20-25 पोलीस आहे गाईड आहे. पण आमदार मागं पयाला आणि पागल त्याच्या मागं पयाला. बालापूरवरनं एवढ्या जोरात मला मागं पाय पुढे पोय मागं पाय पुढे पोय. आणि बालापूर नाक्यावर जाऊन ठोकर लागून पडला. आणि तो आता त्यानं अशी घट्ट मुठावली आता हा आपल्याला खुरपत मारते. पण तो त्याने म्हणते अय अय काय म्हणजे शिकलं की नाही. त्याने म्हणतात पागल. जसं पागल म्हणते आमदाराने शिकलं की नाही
तो ने भल्या माणसात तुझ्या तरी शीतम भाजी केली असती. आता काय तसं भगवंत म्हणतात शकून की नाही. आणि आज दादा कोणा सांगा बोलते मूर्ख नालायक माझ्या पश्चात माणसाला ऐकून घ्या. बोंबलू नका बाया. चोर का झटका धीरे से लगे. पहा माणसाने मुकच करतात. माणसं दिसतात वाघासारखे. त्याचं अनाव वाघ. गावात हिंडतात तर वाघासारखेच हिंडतात. घरी आल्यावर बी ते वाघच असतात. फक्त त्या वाघावर दुर्गा देवी बसत असते. शेपूट नाही हात. तो अनयाचा सांगा बोंबलू नका. कृष्ण आहे कृष्णाच्या पुणे घेतलं कृष्णाने. कृष्णाने त्याच्या आबाला अभिषेक केला. काय भगवंताला गोकुळामध्ये दोघांनीच खास बनवले. विश्वव्यापक कमलावती त्यासी गौरणी कडी जे पृथ्वीजाने तृप्त केले त्याची यशोदा भोजन केली. आणि त्या गोपिका भगवंताला कडेवर घेण्याकरता आतुर असत. अभंगाचं चौथं चरण. विश्वव्यापक कमळा काय भाग्यवान त्या गौरणी. देवाने नाचायला लावतात. ताई आई लक्की कोवरिया छटिया भरता कोपे नाच नचावे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. शास्त्र ताई आई रत्ती कोवरिया ताई आई रत्ती शोरिया छटिया भरता कोपे श्री कृष्ण गोविंद हरे कृष्णा नाचले देवा संतांच्या मेळ्यात. पण लहान लेकरू भल्ले अकलेलं असतात. घडी शाळेतली कविता मोठ्या म्हणते जाने जाने पप्पा किटिंग सुगर नो पप्पा टेलिंग लाईन नो पप्पा ओपन युअर माउथ हा. पण जर पाहुणे आले महाराज आपण चांगली कविता म्हणते म्हणाले तर आम्ही नाही म्हणत. आम्ही नाही म्हणत. मग हळूच मी 10 रुपये त्याच्या हाती दिले. मग म्हणते कसा जाने जाने पप्पा अक्कल काय रे म्हणणं आपण नको ना. टेलिंग लाईन नो पप्पा ओपन युअर माउथ. तसा देवही अकलला. देव म्हणे आम्ही नाचत नाही. त्या गोपिका म्हणतात तुझे ताक देईल. मला सांगा ताकाच्या भरोशावर नाचला की भक्तीच्या भरोशावर.
नाकाच्या भरशात नाही असला. अरे काय कमी होतं त्याच्या घरी? 9 लाख गाई होत्या. बाप राजा होता नंदराज म्हणत त्याला, काही कमी नव्हतं. मग तो ताकाच्या भरोशावर नसला की भक्तीच्या भरोशावर नसला. नाचवलं महाराज गोपिकांनी. हा अधिकार गोपी कोणाला म्हणाव? कोणाला म्हणाव गोपी? गोपीपती इति गोपी. पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये, दाही आणि 11 मन या सगळ्याचा विषय एक होणे याला गोपी म्हणतात. तुमचं आमचे दररोज होते. मुलगीला रसाले येत असतात ना मुली. 5-6 दिवस झाले पण रस काही केला नाही. आणि पाहुण्याचा फोन आला, हॅलो मी 2 दिवसांनी येणार. बाईचा गरम झाली काही तुम्हाला काही अक्कल नाही. 5 दिवसांनी माहीत पोरगी आली, एक रस नाही केला. काय पाठी पडली, पाशा बाया बोलतात काय. कोणी टेन्शन घेऊ नको, आंबे आणतो. कपडे घातले, आंबे आणायला गेला, गल्लीतच आंब्यावाला आला. आंबे घ्या आंबे. आता आंबे हा ऐकण्याचा विषय कोणाचा आहे? कानाचा. कोणाचा आहे? कान आणि श्रवण एक झालं. ऐका 10 इंद्रिय कशी एक होतात. मग तो पिवळाय हिरवाय पायाने गेला. कशानं पाहिलं? नाकानं, डोळ्यानं. डोळे आणि पाहण्याविषयी एक झाला. मग तो जाळ्या कातळीचा आहे की पतल्या कातळीचा? मग हातानं दाबला. मग हात आणि स्पर्शेविषयी एक झाला. मग तो नाकाने लावला. नाक. लोक नाक लावतात. पहिले पायासाठी नाक लावतात आणि दुसरं आंबट निघाला तर नाक लावतात. एवढं मोठं महागात आंबा घेता, आंबट निघाला नाक लावतात. सप्त्यात बी नाक लावतात. 2000 रुपये वर्गण दिले भाऊ घ्या. 2000 म्हणजे प्रसाद खुशी झाला. मी आलो माझ्यासमोर 2 बकेटा भाजीत पाणी टाकलं येईल. त्याला म्हणतात नाक लावून. मग तो कसा आहे? पाण्यासाठी मासला हातावर घेतला, हातावरचा जिभेवर घेतला. जीभ आणि रसना एक झाली. पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय एक झाल्यानंतर मन प्रसन्न झालं. सर्व संगी आला तू एकला आवडसी, एकला आवडसी. सर्वेंद्रियाने भगवंताचं भजन करणे, भगवंताला भजणे या नाव गोपी. आणि त्या गोपिका भगवंताला पाहण्यासाठी येत होत्या. कशासाठी? पाहण्यासाठी. पण देव भेटते का मला? मग देवानं चोरी कोणाच्या घरी गेली? घर पाहुणी एकांताचे, नवविधान नवभक्तीचे एकांताचा पालन. एक बाई म्हणे माझ्या घरी येऊन दाखव. नाही तुले पकडून त्या मायच्या हवाली केला तर मला मान चोट्या. चुरा चुरा कर माखन खाया. भगवंत म्हणता हिचा नंबर दाखवा. म्हणजे कोण 420 घर नंबर कुठे आहे? म्हणे कोठाणावर एकांतात आहे. म्हणजे दुपारीच म्हणे. हे बाई कपडे धुयाने गेली. तिनं खिडकीले कुलूप लावलं, दरवाजाने कुलूप लावलं. अंदर हवाई जाणार नाही अशी व्यवस्था केली आणि गेली. तो म्हणे काढे कोपानं पेद्या म्हणे काढे. देवा कसं झालं म्हणे? डोळे लावा. सगळ्यांनी डोळे लावले आणि आत गेले. आत गेल्यानंतर सगळं महाराज काय आनंद. शिंकेला वेले धुडी होत होती गाचे मी बरी. तुम्ही वावे दोही करे, मुख पसरू पसरूनी गळे. वाहतीच्या धारा दोन्ही हातीच्या पोपळा. येथेचे खाल्लं पण सागरले मुख त्यांना खातील तर मरी माईची शपथ घालतो. त्याने चालू केलं हरे राम हरे राम. बुंदीची जिलेबीची पंगा दुसरे आवाज मोठा दे. राम राम हरे हरे. काय कोणी असू द्या पण हरे राम हरे राम. कसं येईन कल्ला गेला. पुंडलिक वरदान हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. काही गोपिका नदीवर चालल्या होत्या यमुनेवर कपडे धुण्याकरता. आणि त्या गेल्या नदीवर आणि त्या कवलनीने म्हणून आत्याबाई घरात चोर शिरला. सासूबाई घरात चोर शिरला. उठा लवकरी ग उठा लवकरी जीव माझा घाबरला.
ते म्हणे असा कसा घाबरी, असा कसा शिरीन म्हणे चिंडी तुमच्या घरात होती, आम्ही पुंडलिकावरती ऐकलं, बाई घाई घाई गेली, याय ना ते म्हणा डोळे लावा, चला भाई, डोळे लावले, सगळे निघाले, पण पेंद्या अटकला चिमणीमध्ये, झरोक्यामध्ये, कारण त्यानं डोळे उघडे ठेवले होते. आणि सगळ्या गोपिका तिच्या संघाल्या म्हणे माय मुताचा भोळा, मुताचा कसा लावा माय, काय सगळं काहीच ठेवलं नाही ना यायनं, काय महिन्याभराची भूक होती काय यायची, पुसून आले कसे गेले काही समजलं नाही, सगळे कोण पण आले होते. पण ते एका बाईचं लक्ष गेलं, ते म्हणते महिने देखा देखा, इसने देखा, उसने देखा, सबने देखा, क्या देखा, जो चोरी करके गया वो झरोखे में लटका. मग त्यानं तात्काळ कुकू घेतलं नाही, खाद्यपूजा नाही, त्याने काळ्या घेतला, असा हाणला, त्या हाक्या मार केला, कोणचा मार. आमचे गुरुवारे वाक्य महाराज सांगायचे, हाक्या मार म्हणजे का, जोराने पकडला, पोलीस स्टेशन मध्ये आणलं आणि मारलं, मारता मारता तो हाकला, तो खाऊन हाकला म्हणून डबल मारला, याला हाग्या मार म्हणतात. देवानं मार खाऊ तो थकला, त्याने आवाज दिला, कृष्णा दावरे कोणती भाषा आहे, बंजारी भाषा आहे. वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे टोळी आहे. चला भगवंत म्हणतात तू कसा का अटकला, म्हणजे मी चाकण शिक्यासाठी डोळे उघडे ठेवले होते, म्हणजे मार खाय, म्हणजे नाही. भगवंताने त्याला सोडवलं, डायरेक्ट पलंगावरच नेलं. म्हणजे गोपिका दररोज त्याच्या भेटी येत जाय, पण जटी मार दिला तटीच माझा काय कसं काय चाललं, म्हणे मारू नका ना माझं. काय अनेक प्रकारच्या दिला. आणि एक दिवस गोपालाने म्हटलं त्या घरी दिला तर सगळ्याच्या घरी खाल्लं, त्या घरी खाऊ खाल्लं काय, सगळे भगवंताच्या घरी गेले. आणि त्यानं पुंडलिकावर म्हटल्यावर यशोदामाई आली, पाहिजे तर सगळे कोणी दह्याच्या हौदात, कोणी दुधाच्या हौदात, कोणी हौदात उड्या मारत होते. अरे होय चोटके हो, मा पोराचं नाव बदनाम करता तुम्ही, चोर आहात. तो त्याचा हात धरला, तो तोतल्या होता, तोतल्या त्याने हो तिथण्याची माय हात तिथण्याची माय म्हणे खाली चोर, तो चोर वर शिरजोन म्हणे चोर नाही, आम्ही निमंत्रित पाहुणे आहोत, निमंत्रित पाहुणे. म्हणजे चोरीचं निमंत्रित असते का, म्हणजे हो कोण आहे अध्यक्ष, म्हणे तू पोल्या, कोण तिथना, जर भागे हे लोक काय, तो इतका देवासंग भागे महाराज काय वादिना गादा निवडना तुझी संगत नाही बलिले. परवा एके दिवशी यशोदामाईने मग बोल्या केल्या रे बा, सगळ्या ईने एक केली, म्हणजे चाल दिसते रे बा, मी तो मला गेलो रे बा, मला बुदू 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 बोललं रे बा, मी बुदू 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 झालो रे बा. परवा एके दिवशी यशोदामाईने मोमो थिदूस गेला रे बा, हे समजाय दे लई लई देला रे बा, मी तर मागा गेला रे बा, मला बुदू 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 मारला रे बा, मी बुदू 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 नसतो रे बा. यशोदामाई ऐ कोण कुठे कृष्ण, मी तो डेऱ्यात आहे. आणि जसा डेऱ्यात म्हटल्यावर यशोदामैयाने बाई वर केली, तेव्हा बाया इथपर्यंत होत्या, तेव्हा नाही. मग बाया कमी झाल्या व्यवहारी आई, त्या इथपर्यंत आहे, मग इथपर्यंत आले, मग इथपर्यंत आले, मग इथपर्यंत आले. अरे आपला हिंदुस्थान 40% कापूस एकटा पिकवते, तरी आपल्या बाया, आपले माणसं टोकरे कपडे घालतात. एक समाज पा, त्या बाईचे डोळे दिसत नाही, नका शिकांत अंग घातलेलं असते. आणि आपल्या मुली चूक कोणाची आहे, माय बापाची आहे. आणि ते निघून गेल्यावर मग ती माझी पोरगी नव्हती तशी मारुती आहे का, आपल्या मुली दुसऱ्याच्या मागे चालल्या, आपले संस्कार कमी पडले. अरे आला गजानन महाराजच्या मंत्रात त्या मुलीला दररोज दर्शन तिच्यावर संस्कार द्या, शपथ घेऊन सांगतो गजानन महाराजची, एकही पोरगी दुसऱ्याच्या मागे जाणार नाही. त्याचं कारण आहे
आपल्याला फुरसत नाही लेकराकडे पाहायला. अरे ट्युशनले पैसा लावला, मोठ्या शाळेत नाव टाकलं, उपकार नाही केले तुम्ही. त्याच्यापेक्षा संस्काराचा वारसा द्या. मुलगी तुम्हाला वागवेल बी आणि मुलगी कोणाच्या माग जाणार नाही. गप्पा रखमाये यशोदा मैयाने जसा हात वर केला तशी ती तो तोतल्यामध्ये पाहिले बा ओ तिथना पंजा आला रे बा पंजा पंजा. दोघांना बाहेर काढलं. समजलं आपला सोड आहे, बाबू शाळेचा आहे, उद्याची शाळा, उद्या जाईल नवी राहणार सगळे घेऊन ये बोलला. त्याही ठिकाणी अनेक प्रकारचे लिला केला, काला केला. तोच काला संतांनी वाळवंटात पांडुरंगाच्या दरबारात आणला. तोच काला काय हरिभक्त म्हणजे समर्थ सद्गुरू गजानन महाराज, भास्कर महाराज, वासुदेवजी महाराज, गौरी शंकर महाराज, भोजने महाराज, पाटकर महाराज, पवार महाराज, श्रीराम महाराज, सद्गुरू श्रीराम महाराज, तुकाराम महाराज, काय सखाराम महाराज आदी संतांनी विदर्भामध्ये आणून हा परमार्थवादीच लावला. त्यांचं एक चिंतन करू. ज्ञानेश्वर हरिभक्त परायण, परमादरणीय, परमकक्षणीय आमच्या